अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, दत्त संप्रदाय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण हरे का सहारा बाबा खाटू श्याम हमारा म्हणजेच खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी जात आहोत। मी पनवेलवरून जात आहे। पनवेलवरून बेलापूरच्या दिशेने जाताना खारघरमधून स्टेशनकडून तुम्ही जाऊ शकता। ज्यांना राजस्थानला जाता येत नाही त्यांच्यासाठी हे उपकेंद्र खूप महत्त्वाचे आहे। रस्ता तुम्हाला समजला नाही तर सरळ तुम्ही गुगल मॅप लावा, ते तुम्हाला बरोबर मंदिराच्या पायथ्याशी घेऊन सोडतो। बेलापूर स्टेशनवरून तुम्ही डायरेक्ट रिक्षाने सुद्धा जाऊ शकता। 10-15 मिनिटाच्या प्रवासानंतर मी मुख्य गेट जवळ पोहोचलो। आजूबाजूला खूप झाडे असल्यामुळे एवढे उन्हाळ्यामध्ये मस्त थंड वाटत आहे। गेटमधून आत गेल्यानंतर हातपाय धुवून श्री राम भक्त हनुमानांचे दर्शन घेतले। आतमध्ये मंदिरामध्ये श्री हनुमानांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे। खूप शांतता वाटत आहे। श्री हनुमंतांचे दर्शन घेतल्यानंतर मुख्य मंदिराकडे आपण जाऊया। मंदिरात प्रवेश केल्यानंतर समोरच दुर्गा मातेचे मंदिर आहे। दुर्गा माताची मूर्ती खूप सुंदर आहे। गर्दी नसल्यामुळे दुर्गा मातेचे लगेच दर्शन झाले। खूप सुंदर भक्तिमय वातावरण आहे। बाजूला लगेचच खाटू श्याम बाबांचे मंदिर आहे। मंदिर खूप सुंदर आहे। खाटू श्याम बाबांचे मुख्य मंदिर राजस्थान येथे आहे। तिथे ज्या सेवा होतात तशाच सर्व सेवा इथे होतात। म्हणूनच हे उपकेंद्र भाविकांसाठी ऊर्जा केंद्र आहे। मंदिर खूप मस्त सजवले आहे। याआधी मी खाटू श्याम बाबांच्या मंदिरात कधीच गेलो। बाजूला लगेच महादेवाचे मंदिर आहे। महादेवांचे दर्शन घेतले। मूर्तीवर पाण्याचा अभिषेक चालू आहे। खाटू श्याम बाबांची सेवा केल्यानंतर मी परतीच्या प्रवासासाठी निघालो। बाहेर आल्यानंतर भले मोठे आपल्याला ही झाडे दिसतात आणि सर्वीकडे हिरवळ दिसते। मुख्य गेटच्या बाहेर आल्यानंतर गजानन महाराजांचे मंदिर दिसले। मग काय, लगेचच आतमध्ये गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गेलो। हे पण मंदिर खूप सुंदर आहे। बाजूलाच महाराजांच्या पादुका सुद्धा आहेत। अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये खाटू श्याम बाबांचे मंदिर बघितले। जर तुम्हाला अशा प्रकारच्या नवीन नवीन मंदिरांची माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।